बघा, मध्य रेल्वेवर अपघात घडलेला आहे आणि हा अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळते। ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि याचाच फटका मध्य रेल्वेवर बसला आणि त्यामुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं बोललं जाते। बघा, सँडर्स रोड आणि भायखळा दरम्यान हा अपघात घडलाय। रेल्वे ट्रॅकवरून चालताना हा अपघात झालेला आहे। यात 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय। अंबरनाथ फास्ट लोकलने या 3 प्रवाशांना उडवलंय। या आणखीन काही प्रवासी या तिघांसोबत होते का याचा देखील तपास सुरू आहे। मात्र रेल्वे ट्रॅकवरून चालणाऱ्यांना लोकलनी धडक दिलेली आहे हे समजतंय। अपघातात तिघांचा मृत्यू झालेला आहे आणि मृतांमध्ये 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। हे कुठले रहिवासी आहेत या संदर्भातले कोणतेही अपडेट्स आलेले नाहीत। मात्र या तिघांना सध्या जे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। जे रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे। पण आपण रेल्वे प्रवासी संघटनेचे कर्मचारी नंदकुमार देशमुख आपल्याशी फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। नंदकुमार जी, मध्य रेल्वेने जे आंदोलन पुकारले होते कर्मचाऱ्यांनी त्यामुळे ह्या 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय का? होय, बरोबर आहे। खरं म्हणजे प्रशासनाचे युनियननी बाजू घ्यायला नको होती। युनियनवाल्यांचा आम्ही जाहीर प्रवासी संघटनेतर्फे निषेध करतो आणि त्यांच्या या आंदोलनामुळे पहिले तर आमचे गेलेलेच आहेत, परंतु आता जे गेलेत यांच्या चुकीच्यामुळे आंदोलनामुळे गेलेले आहेत। तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे आंदोलन यांनी या पद्धतीचे गाड्या रोखून धरायला नको होते, दुसऱ्या पद्धतीने करायचं होतं। तर याच्यात सरकारची खेळी काहीतरी दिसते असं मला वाटतं आणि कुठेतरी क्राऊड कंट्रोल करण्याकरता आम्ही बरेच शासनाला निवेदन देतो, रेल्वे प्रशासनाला, पण ते या कारणाने ऐकतात, दुसऱ्या कारणाने सोडतात आणि दिवसेंदिवस असे आमचे प्रवाशांचे क्राऊड चेंगराचेंगरीमुळे बळी जात आहेत। ही खंत व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद नंदकुमार या सविस्तर माहितीसाठी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। आपण एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मध्य रेल्वेवर अपघात घडलेला आहे आणि यात 3 प्रवाशांनी आपला जीव गमावलेला आहे। तर आपण पाहतोय की मध्य रेल्वेवर काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं। ऐन गर्दीच्या वेळेस संध्याकाळी 6च्या दरम्यान हे आंदोलन पुकारलेलं होतं आणि याचाच फटका सध्या मध्य रेल्वेवर बसलेला आहे। मध्य रेल्वेवरील विविध स्थानकावर दादर, भायखळा, ठाणे आणि इतर स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळून आलेली आहे आणि या गर्दीचा फटका आता ट्रेनवर बसलेला आहे, रेल्वेवर बसलेला आहे।